हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने. तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आपण आजचा जे काही ब्लाऊज आहे ते आपला आहे 32 साईजचं फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग. तर त्यानुसार आपण इथं कटिंग करून घेणार आहे. तर इथं एक सिंगल कार्डशीट पेपर घेतलेला आहे. इथं सर्वात पहिला उंची टाकून घ्यायची आपल्याला. हे बघा, उंची आहे 14 इंच. त्याच्यामध्ये आपण 1 इंच ॲड करायचा प्लस 1 इंच 15 इंच. तर आपण बॅक साईडची सर्वात पहिला उंची करतोय. सर्वात पहिला आपण बॅक साईड कट करून घेतोय, कारण की आपल्याला फोरटक्स ब्लाऊज आहे आणि फोरटक्स ब्लाऊजमध्ये फ्रंट पार्टचं कटिंग जे आहे ते थोडं वेगळ्या पद्धतीने असतं. तर आपण त्यासाठी सर्वात पहिला बॅक साईड कट करून घेऊ. सर्वात पहिला आपण इथं उंची टाकून घेतली. उंची टाकून घेतल्यानंतर आपला जो काही मुंढा आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे. जसा आता मला मुंढा जो आहे तो घ्यायचा आहे 6 इंच. मुंढ्याची लाईन घेतली. त्याच्यानंतर जी काय आपली कटोरीचा टक्स पॉइंट आहे त्याची पण आपल्याला इथे लाईन काढून घ्यायची आहे. तर 32 साईज आहे. 32 साईजचा कटोरीचा टक्स लाईन जी आहे ती आहे 10 इंच. तुम्हीही तुमच्या ब्लाऊजवरून चेक करून तुम्ही टाकू शकता. ही लाईन घेतल्यानंतर इथं आपला कमरेचा चौथा भाग. आता हा सर्वात पहिले तर बॅक साईड पार्ट आहे, त्यामुळे आपण इथं जो आहे इथं कमरेचा चौथा भाग टाकून घेणार आहे. 28 साईजचं कमर आहे, तर 28 छातीचा चौथा भाग घ्यायचा. 28 इंचाचं जे काही कमर आहे त्याचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. तर 7 चोक 28 येतं. आणि त्याच्यानंतर 1 इंच जे आहे ते टक्सचं मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्या पुढं हे शिलाई मार्जिन आपण लगेच इथे ॲड करून देऊ 2 इंच. तर कमरेचं मी इथं माप घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथं आपल्याला चौथा भाग, आपला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. 8 चोक 32. लुजिंग द्यायचं असेल तुम्हाला मुंढ्यामध्ये तर तुम्ही लुजिंग पण देऊ शकता. आणि त्याच्यानंतर 2 इंच हे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला. आता हे पॉईंट आपण इथं खालच्या साईडला जोडून घेऊ. ही आपण लाईन ओढून घेतली. आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. शोल्डर जे आहेत ते तुम्ही संपूर्ण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अंगावरनं माप कसं घ्यायचं ते सांगल. त्याच्यानंतर शोल्डर कसं काढायचं ते सुद्धा सांगल. इथं शोल्डर जे आहेत ते मी इथं ठेवणार आहे 5.5 इंच. खालीही या लाईनीवरती 5.5 इंचाचं मार्जिन घ्यायचं. त्याच्यानंतर आपला बॅक साईडचा मुंड्याचा शेप देण्यासाठी ह्या पॉइंट आपल्याला जी काही मुंड्याची उंची आहे त्याचा मधला सेंटर घ्यायचा. आता जी आपली ही जी पट्टी आहे ह्या पट्टीने आपल्याला शेप द्यायचा आहे मुंड्याचा. ज्याही मैत्रिणींना हाताने आकार जमत नसेल त्यांनी ह्या पट्टीचा वापर करून अशा पद्धतीने शेप जो आहे तो देऊ शकतात. तर इथे हा या पद्धतीने आपला बॅक साईड जे आहे ते तयार आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं गळा रुंदीचं माप अतिशय महत्त्वाचं आहे. इथून तुम्हाला शोल्डर किती ठेवायचं ते चेक करायचं आहे. शोल्डर मला ठेवायचं आहे जसं 2 इंच, तर प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून घ्यायचं 2.5 इंच, कारण की अर्धा इंच हे आपलं बाही जोडण्यात जातं. त्याच्यानंतर 2 इंचाची शोल्डर पट्टी ही आपल्याला तयार होईल शिवल्यानंतर. गळा रुंदी इथं ओपन आहे 3 इंच, जवळजवळ 3-3.25 इंच. अशा पद्धतीने हे आपलं इथं मार्किंग तयार आहे. त्याच्यानंतर बॅक साईड पार्टचं गळा आपण मोजून घेऊ शकतो. तर आपला बॅक साईडचा गळा आहे जसा 9 इंच. तर आपण इथं आपली गळा रुंदी किती आली ती चेक करायची. 3.25 इंच. तर खालच्या साईडला हे आपण 3.25 इंच मोजून घेऊ. या पद्धतीने आपण इथं लाईन आखून घेतली. इथं आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. गोल चौकोनी डिझाईन घ्यायचा असेल तर डिझाईन. या पद्धतीने आपण इथं गळा काढून घेतला.
आता टक्स बॅक साईडचा टक्स जो आहे तो आपला कटोरीचा जो काही आपला टक्स पॉइंट असतो, म्हणजे कटोरीचा जो काही आपला टक्स पॉइंट असतो त्याच्यापेक्षा 1 इंचाने वर घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण इथं घ्यायचं आहे. तर आपली ही टक्स लाईन आलेली होती 10 इंचावरती अशा पद्धतीने. तर आपण इथं ही टक्सची लाईन पण इथंच ठेवू. इथं तुम्ही याचा जे काही घडी आहे आपला छातीचा चौथा भाग किती होता? 8 इंच बरोबर. मग 8 इंचाचा आपल्याला इथं मधला सेंटर घ्यायचा 4 इंच वरच्या या टक्स लाईनीला आखून द्यायचा. तर इथं आपला हा जो आहे अर्धा इंच आपण इथं टक्सचं मार्जिन इथं हे करून घ्यायचं, कारण आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे कमरमध्ये, तर तेच आपण इथं अर्धा इंच ॲड करून घ्यायचं. आता हे आपलं बॅक साईड संपूर्ण रेडी झालं. आपण याला कट करून घेऊ. या पद्धतीने आपण बॅक साईड पार्ट जो आहे तो तयार करून घेतला. आता हा बॅक साईड पार्ट जो आहे त्याच्यावरूनच आपण फ्रंट पार्ट तयार करणार आहोत. तर फ्रंट पार्ट तयार करायच्या आधी इकडनं आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा सोडून द्यायचं आहे. आपल्याला इथं एक लाईन ओढून घेऊ आपण इथं. अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण खालच्या साईडला सुद्धा थोडा एक्स्ट्रा कपडा आपण सोडून दिलाय, जो काय पेपर आहे तो. जर तुम्ही ब्लाउजर कटिंग करत असाल तर या पद्धतीनेच आपल्याला सुद्धा ठेवून घ्यायचे. तर शक्यतो आपण पेपरवरतीच कटिंग करायची आहे सुरुवातीला. तर आपण जसंच्या तसं आखून घेतलं आणि जे आपलं कटोरीचा टक्स लाईन आहे, मुंढा लाईन आहे, ती सुद्धा आपण इथं हे करून घ्यायची. गळा रुंदी आलेली ती सुद्धा आपण मार्किंग करून घ्यायची. या पद्धतीने हे मार्किंग करून घेतलेलं आपण इथं बॅक साईड पार्ट जो आहे तो आपण साईडला ठेवून देऊ अशा पद्धतीने. आता जी लाईन आपण आलेली होती ती आपण इथं व्यवस्थित आखून घेऊ फ्रंट पार्टची. या पद्धतीने आपण हे बघा, जी आपली मुंढा लाईन आलेली होती ती या पद्धतीने आलेली होती. हे बघा 5.5 इंच घेतलेली पण. तर अर्धा इंच आपल्याला आतमध्ये डाऊन करून घ्यायचं. घेतल्यानंतर आपण इथं ही लाईन इथे ओढून द्यायची. आता पुन्हा एकदा आपल्याला छान असा मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा, कारण की हा बॅक साईडचा होता तो घ्यायचा नाही आपल्याला. तर आपल्याला घ्यायचा आहे फ्रंट पार्टचा. तर या पद्धतीने मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा फ्रंट पार्टचा. दिल्यानंतर हा तुम्ही अशा पद्धतीने याला छान असा शेप देऊन घेऊ शकता. आता आपल्याला इथं आणखीन काही मार्किंग करायचं आहे. 4 टक्सचं 4 डाट कशी द्यायचे ते व्यवस्थित बघायचे आहेत. आता इथे बघा, ही आपली टक्स लाईन आहे. तर इथं आपल्याला घ्यायचा आहे छातीचा 10वा भाग. तर छाती आपली 32 आहे, तर 32 छातीचा 10वा भाग येतो 3.2. तर आपण 3.5 इंचावरती मार्किंग करून घेऊ. तर तीच लाईन आपण खालच्या साईडला पण ओढून घेऊ आणि या पद्धतीने सरळ लाईन आखून घेऊ. या पद्धतीने घेतल्यानंतर
आपण ह्या साईडनी 1.5 इंच अंतर घ्यायचं आपल्याला, ह्या साईडनी 1.5 इंच आणि ह्या साईडनी 1.5 इंच घ्यायचं आणि ही लाईन इथे ओढून घ्यायची आपल्याला। हे बघा अशा पद्धतीने ही ओढून घ्यायची। आता ही झालं आपल्या उंचीमध्ये। याच्यामध्ये काय बदल करायचा, इथे आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय खालच्या साईडनी फ्रंट पार्टला। तर ते का घ्यायचं ते पण सांगते। आपण जे काही टक्स मारतो त्यासाठी आपल्याला मार्जिन हवंय, त्यामुळे आपल्याला इथं फ्रंट पार्टला एक्स्ट्रा 1 इंच घ्यायचं आहे। त्यानंतर हा पॉइंट इकडे असा जोडून घेऊ आपण। तर या पद्धतीने आपण 1 इंच लाईन जी आहे ती एक्स्ट्रा घेतली। आता हा जो पॉइंट आपला इथं आलेला आहे हा टक्स लाईनचा, इथून आपल्याला खालच्या साईडला म्हणजेच हे बघा इथून 1.5 इंचावरती इकडे पॉइंट घ्यायचा, या साईडनी पण 1.5 इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आणि त्याच्यानंतर इकडनंही 1.5 इंचावरती एक पॉइंट घ्यायचा। हे 4 पॉइंट आपल्याला इथं घ्यायचे आणि ही लाईन जी आहे ना ही सुद्धा आपल्याला इकडे तिरकी घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता आपण जी 1 इंच लाईन एक्स्ट्रा घेतली खाली तीच आपल्याला इथं कव्हर करायची। इकडनं अर्धा इंच आणि इकडनं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि हे पॉइंट इकडं जोडून घ्यायचे। तीच प्रोसेस आपल्याला इकडं पण करायची। याच पद्धतीने इकडे एक लाईन आपण ओढून घ्यायची, इकडेही अर्धा इंच ओढायचं आणि इकडे पण अर्धा इंच वाढवायचं आणि या पद्धतीने इथे हे कव्हर करून घ्यायचं। तर ह्या साईडनी सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे 1 इंच। हे बघा 1 इंच लाईन आपण इथं ओढून घेऊ। तर अशा पद्धतीने तर बघा या पद्धतीने आपण इकडनं 1 इंच घेतलं, इकडनं सुद्धा आपण 1 इंच घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर खालच्या साईडने सुद्धा 1 इंच घेतलं। आता ह्या साईडने 1 इंच का घेतलं तर मी पण ते तुम्हाला सांगते। आता ह्या साईडने सुद्धा आपल्याला इथं हे जे आहे हा पॉइंट आपल्याला व्यवस्थित क्लिअर करायचा आहे। हे बघा इकडनं आपल्याला हा पॉइंट जो आहे ना तो या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आपल्याला। तर ह्या साईडने सुद्धा आपल्याला अर्धा इंच घ्यायचे। हे जे चारही पण पॉइंट जे आहेत ना ते आपले बरोबर इथं याच्यामध्ये कव्हर होऊन जाणार आहेत। हे बघा अशा पद्धतीने। त्याच्यानंतर आपल्याला इथं पुढचा गळा टाकायचा। पुढचा गळा किती आहे तो चेक करायचा। तर गळा टाकताना आपण आता तिरका टाकणार आहोत। तर गळा आहे जसा 7.5 इंच किंवा आणि त्या शिवल्यानंतर तो होईल 7 इंचाचा आणि गळा रुंदी आपली निघलेली आहे 3.25 इंच। तर गळा रुंदी पण आपण 3.25 इंचावरती टाकणार आहोत। यामध्ये तुम्ही गळा जो आहे बॅक साईडचा डीप असेल तरीही काही अडचण नाहीये आणि वरतीही असेल तरीही काही अडचण नाही, म्हणजे 6, 7, 8 इंचाचा बॅक साईडचा। आता आपण हे पट्टी घेऊन आपण इथे हे छान असा फ्रंटचा गळा घेऊ। अशा पद्धतीने हा आपला फ्रंटचा गळाही तयार झाला। आता इथे बघा आपण हे कट करून घेऊ। एकदा हा पार्ट जो आहे तो आपण एकदा कट करून घेऊ। थोडा साइडनी कट करते। आता कपड्यावर असतं तर तुम्हाला छान असं समजलं असतं का यामध्ये आपल्याला कुठं काय करायचं आहे म्हणून।
कारण की आपण ज्यावेळेस शेप देतो त्यावेळेस आपला पार्ट जो आहे तो टक्स घेतल्यानंतर कुठं कुठं बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम पण येतो. हा आपला फ्रंट पार्ट बरोबर. हा फ्रंट पार्ट आपण ज्यावेळेस इथे टक्स मारू, हे बघा, आपण ज्यावेळेस इथे टक्स मारू ते आपण त्यावेळेस इथं या पद्धतीने घेणार आहोत. तर इथे काय करायचं आपल्याला, ही जी लाईन आहे ही एकदम सरळ व्यवस्थित आपल्याला करून घ्यायची. बघा, ही जी आपली खालून लाईन आलेली ना ती आपल्याला इथे व्यवस्थित करून घ्यायची. हे बघा, आणि आपण इथं हा गळा कट करून घेणार आहोत. एकदम सरळ लाईन मध्ये कट करून घेणार आहे आपण इथं. हे बघा, इथे हा असा कोना तयार होणार आहे. पण स्टिचिंग करताना ज्यावेळेस आपण हा टक्स मारू त्यावेळेस ही बरोबर याची लाइनिंग जी आहे ती व्यवस्थित एकसारखं तयार होईल. त्याच्यानंतर ह्या साईडचं पण आपण चेक करायचं. तर या साईडनी जे एक्स्ट्रा घेतलं हे त्याच्यासाठीच घेतलेलं आहे आपण. इथंही आपण एक टक्स मारून बघायचा. हे बघा, अशा पद्धतीने आता इथं ही जी लाईन आहे ही पण आपल्याला इथं व्यवस्थित हे करून घ्यायची. बघा, वरच्या साईडला आपल्याला न्यायचा हा पार्ट आणि एक लाईन सरळ ओढून घ्यायची आपल्याला इथे, आणि हे आपल्याला इथे कट करून टाकायचं एक्स्ट्राचा पार्ट. तर ब्लाउज वरती पण कटिंग करताना इथं आपल्याला एक्स्ट्राचा भाग जो आहे तो ठेवायचा आहे. इथं हा जो कोणा निघला हा आपला स्टिचिंग करताना व्यवस्थित होईल. त्याच पद्धतीने इथला सुद्धा टक्स. त्याच्यानंतर आपण आर्म होल जो आहे तो कट करणार आहोत. हे बघा, हा जो आर्म होल आहे, आता बघा ही जी लाईन आहे आपली मुंड्याची ती कुठे खाली जातीये, तर ती सुद्धा आपल्याला इथं सरळ करून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने करून घेतल्यानंतर हा जो आपला मुंड्याचा शेप आहे तो आपला इथं व्यवस्थित आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, आता हे आपण इथे कट करून टाकायचं. आपण आर्म होल कट केलेलंच नव्हतं फ्रंट पार्टचं, तर ते आपल्याला या पद्धतीने कट करायचं आहे. ज्यावेळेस आपण हे टक्स मारू त्यावेळेस इथं इतका सुंदर पफ बनतो आणि छान असं याचं कटिंग सुद्धा होतं आणि खूप सुंदर याचं फिटिंग पण खूप सुंदर आहे. नक्की ट्राय करा. हा आपला फ्रंट पार्ट आहे. तर तुम्ही नंतर ना कॅनव्हासवरती गाळा घेऊ शकता किंवा या पद्धतीने आपण नॉर्मल जी पाइपिंग करतो त्या पद्धतीने पाइपिंग सुद्धा करू शकता. अशा पद्धतीने हे आपलं मार्किंग तयार आहे. आता हे खालच्या साईडला जे आहे ना ते एक्स्ट्राचा आपण कट करून टाकू, कारण की आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर मी हे खाली एक्स्ट्रा असंच ठेवलं होतं. ज्यावेळेस आता हा टक्स मारू इथे काहीही अडचण येत नाही. तर सरळ आपल्याला टक्स मारायचा आहे. बाकी इतका सुंदर याचा पफ वगैरे बनतो. छान आपला इथं झालेला आहे बॅक आणि फ्रंट. बाही कटिंग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर आपण इथे हा गळा सुद्धा कट करून टाकायचा आहे. आपला हा बॅकचा गळा आहे. आता मी इथं जशी जी शोल्डर पट्टी आहे ती छोटी ठेवली, 2 इंचाची ठेवली. पण तुम्ही इथं तुम्हाला जर मोठी घ्यायची असेल, ब्रॉड घ्यायची असेल, 3 इंच घ्यायची असेल, 3.5 इंच घ्यायची असेल, तुम्हाला जशी घ्यायची असेल तशी तुम्ही इथं घेऊ शकता. काहीही अडचण येत नाही. या पद्धतीने आपला संपूर्ण 4 टक्स ब्लाउजचं कटिंग झालं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.